हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी आज तुम्हाला शिकवणार आहे पारिजातक नथ कशी बनवायची. चला तर मग पाहूया आपण त्यासाठी काय काय सामान लागतं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm ची तार, ओव्हल शेपचे मणी, रेड क्रिस्टल, गोल्डन मनी आपल्याला दोन साईजचे लागणार आहेत. 0.0 mm आणि 1 mm चे असे मणी लागणार आहेत आपल्याला. चला तर मग आधी आपल्याला हे फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, 0.3 mm ची तार जी आहे ती आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायची आहे 3 राऊंड. कोणतंही नवीन तुम्ही काय बनवत असाल तर तुम्हाला मिनिमम 3 राऊंड तार कंपल्सरी काढून घेणं गरजेचं आहे. ओके. हा ओव्हल शेपचा मणी टाकून घेणार आहोत. त्याच्यावरती हा छोटा गोल्डन मणी. ओके, ह्या पद्धतीने. नंतर आपण काय करणार आहे, शेवटच्या साईडला आल्यानंतर एक बोटाची साधारणतः तार ठेवणार आहोत आणि तिथून व्हाईट मणी सोडून, गोल्डन मणी सोडून व्हाईट मण्यातून तार फक्त काढून घेणार आहोत. ह्या पद्धतीने अशा आपल्याला टोटल 7 वेळा करायचं आहे. 7 मणी होऊन घ्यायचे आहेत. टोटल आपले असे 6 मणी होऊन झालेत आणि शेवटचा एक आपल्याला होऊन घ्यायचा आहे. ओके, 7 मणी झाल्यानंतर काय करायचं, पहिला मणी शेवटचा मणी आपल्याला जवळ घ्यायचा आहे. जवळ घेतल्यानंतर आपण जी मोठी तार आहे त्याच्याने फ्लॉवर लॉक करून घेणार आहोत. फ्लॉवर लॉक करून घेताना आपल्याला काय करायचं, मण्याला तार गुंडाळून घेत पुढे जायचं एक मण्याला. ह्याच्याने काय होतं की मण्यांमध्ये जो काही स्पेस वगैरे असेल तो निघून जातो आणि आपलं फ्लॉवर अजून छान बनतं. दिसतंय तुम्हाला? आता बघा, ह्याच्यातला फ्लॉवरचा हे जे आहे आकार व्यवस्थित झालेला आहे, राऊंड शेप झालेला आहे. फ्लॉवर आपलं टाईट झालं. आता मोठी जी तार आहे आपली, ही जी फुल ओवलं आहे त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल ओवून घेणार आहोत. क्रिस्टल ओवून घेतल्यानंतर तो एक्झॅक्ट समोर येईल तिथल्या मण्याला गुंडाळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे जे मोठे 1 mm चे मणी आहेत ते सलग 9 ओवून घेणार आहोत. ओवून घेतल्यानंतर आपण हे क्रिस्टल भोवती गुंडाळून घेणार आहोत. गुंडाळून घेतल्यानंतर पण आपण काय करणार आहोत, हे जे आपलं आहे रिंग ती आपल्याला टाईट होण्यासाठी आपण 3 टाके घालून घेणार आहोत. झालं आपलं फ्लॉवर रेडी. आता आपण काय करणार आहोत, 18 गेजची तार घेणार आहोत. तार घेताना आपल्याला काय करायचं, करंगळी ते मनगट असं अंदाजे माप घ्यायचं आहे. करंगळी ते मनगट असं आपल्याला अंदाजे माप घ्यायचं आहे. एका साईडला लूप बनवून घ्यायचा आहे. लूप बनवताना जेवढा छोटा बनवाल तेवढी तुमची नथ टाईट होणार. ओके, झालं. आता त्याच्यानंतर काय करणार आहे, आपण पुन्हा 2 राऊंड तार काढून घेणार आहोत. 2 राऊंड तार काढणार आहोत आपण. लूप जवळ आपण ही तार थोडीशी उलटी घेणार आणि जस्ट राऊंड मारणार. 1 2 3. ओके, 3 राऊंड मारल्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी जे मणी वापरलेत हे आपण मॅट फिनिशवाले मणी वापरलेत. आता हे मॅट फिनिश मणी आपण तारेमध्ये ओवून घेणार आहोत. ओके, आपण ह्या पद्धतीने तारेमध्ये ओवून घेणार आहोत. बघताय, अगदी पटापट होतं. हातावर घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही असं ट्रेमध्ये वाटीत घेऊन पटपट हे मणी ओवू शकता.
ह्याच्याऐवजी तुम्ही आता मी हे मॅट फिनिश मनी वापरले, तिथे तुम्ही गोल्डन मनी, व्हाईट मनी, तुमच्या साडीला मॅचिंग असे कुठलेही तुम्ही मनी वापरू शकता आणि ही नथ बनवू शकता. खूप सुंदर दिसते ही नथ. जरी दिसायला ती अशी असली तरी जेव्हा तुम्ही लुक करता, काहीतरी वेगळं हवं असेल, जेव्हा वेगळ्या प्रकारची नथ असेल तेव्हा तुम्ही नक्की आवर्जून हे घालू शकता. खूप सुंदर लुक येतो ह्याचा. तुम्हाला टिपिकल नेहमी त्यात नथीचा आकार नको असेल तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने नथ बनवू शकता. एकदाच का तुमचा हात बसला नथी बनवायला प्रॅक्टिस करून, तुम्ही साधारणतः 10 ते 15 मिनिटात एक नथ इझिली बनवू शकता. इझिली. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या नथी शिकायचे असेल तर तुम्ही सलोनी नथ मेकिंग क्लास जॉईन करू शकता. आपल्या संडे टू संडे बॅचेस असतात. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. ह्या व्हिडिओमध्ये माझा नंबर देखील ॲड करेल, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. नथीच्या क्लासबद्दल इन्क्वायरी करू शकता. एका दिवसाचं वर्कशॉप आहे आपलं नथीच्या क्लासचं. एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या नथी शिकवतो आणि एक मंगळसूत्र, कानातलं, अंगठी. याच्यामध्ये आपलं सगळं बेसिक क्लिअर होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नथी बनवू शकता अगदी इझिली. जरा मणी जास्त ओले गेले. आपल्याला मणी हे जे आहेत हे साधारणतः आपल्याला मणी हे जे आहेत हे आपली जी तारेची उंची आहे ना, जे आपण नथीसाठी घेतले त्याच्यापेक्षा साधारणतः 1 बोट कमी, 1 बोटाचं हे आरी आहे ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे. जस्ट काय करायचं, हे जी नथ आहे ह्याचं फक्त टाईट पकडायचं एंडिंगला आणि फक्त स्प्रिंगसारखं राऊंड करायचं. हा शेप आला पाहिजे. आहे की नाही अगदी इझी. बघताना वाटतं बापरे किती अवघड आहे, पण अगदी इझी आहे टेक्निक. मी माझ्या क्लासमधल्या स्टुडंटला पण ह्याच पद्धतीने शिकवते. प्रत्येकाजवळ वेळ देते, प्रत्येकाला व्यवस्थित शिकवते. तुम्ही माझं पेज बघू शकता. पेजवरती इन्स्टाच्या सलोनी नथ क्रिएशनवरती स्टुडंट लोकांचे रिव्ह्यू झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बांधून झाल्यानंतर आपल्याला जे फ्लॉवर आपण बनवलं आहे ते इथे बांधून घेणार आहोत. बांधून घेतल्यानंतर ही जी तार आहे ना आपली, ह्याच्यामध्ये आपण परत एक मणी ओवून घेणार आहोत. मगाशी आपण जेवढे तारेला मोजून मणी ओवले त्याच्यापेक्षा आपल्याला आत्ताच्या वेळेला कमी ओवायचेत. साधारणतः एवढे मणी ओवून घेतलेत आपण. आता हे मणी पण आपण सेम मगाशी जशा पद्धतीने मणी पॅक केले त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. फक्त हे मणी जेव्हा आपण तारेभोवती गुंडाळतो तेव्हा आपल्याला काय करायचे, तार येता कामा नये, मण्यांचाच राऊंड हा आपला झाला पाहिजे. कुठेही तार दिसता कामा नये हा मण्यांच्या राऊंडमध्ये. झालं. टाईट गुंडाळल्यानंतर उरलेली तार मी ह्याच्यावरतीच गुंडाळून घेते आणि एंड करते. ओके. आणि ह्या ज्या 2 तार आहेत इथे मी ट्विस्ट करून घेते. साधारणतः 3 ट्विस्ट आले पाहिजेत, जास्त नाही. ट्विस्ट केलेली तार आपण कट करून घेऊन फ्लावरच्या आणि तारेच्या मध्ये टाकून घेऊ. ओके. जेणेकरून ती आपल्याला लागली पण नाही पाहिजे. आता आपण काय करणार आहेत, फ्लावर आणि हे पकडणार आहोत आणि आपल्या दिशेला वळवून घेणार आहोत प्रॉपर राऊंड शेपमध्ये. दिसतं या पद्धतीने. नंतर ही तार आपण सरळ करून घेणार आहोत. जिथे आपला लोप आहे त्याच्यासमोर एक्झॅक्ट ठेवून अर्धा सेंटीमीटर एक्स्ट्रा कट करणार आणि ह्याचा लोप बनवून घेणार. ओके. आणि ह्या लोपचं डायरेक्शन ऑपोजिट करून घेणार.
या पद्धतीने झाली का नाही आपली पारिजातकची सुंदर अशी नथ. आवडेल ना तुम्हाला ही बनवायला? कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल, काय शिकायला आवडेल. चला बाय.